संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची दिशाभूल करून बळजबरीने कंपनीवर कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या जनरल मॅनेजरने केली आहे। गंगापूर तालुक्यातील बाबरगाव रोडवरील कंपनी कोर्टाच्या निकालातील अटी शर्तीचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून पूर्वस्थितीत डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। यावेळी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड गट क्रमांक 51 बाबरगाव तालुका गंगापूर ही कंपनी आमच्या मालकी हक्कात व ताब्यात असून सदरील कंपनीचे रिपेअरिंग काम पूर्ण करून ती सुरू करण्याच्या परिस्थितीत आणली आहे। यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे मोठे वित्तहानी होऊ शकते। त्या संबंधित पोलीस अधिकारी व खके हे जबाबदार असतील। खके यांच्यावर योग्य ती कारवाई करून पूर्वस्थितीत कंपनी डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ताब्यात देऊन व निकालात असलेल्या सर्व अटी शर्ती यांचे पालन करावे। सदरील प्रकरणी पोलीस अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। नाही, सदरील प्रकरणी जे याने CP ऑफिसचा आदेश घेऊन सध्या ते काल जे पोलीस आले आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जे धक्काबुक्की करून खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून सगळ्यांना बाहेर काढलं, हात धरून बाहेर काढलं आमच्या लोकांना। तर ही पद्धत बरोबर नाही। त्यांना आमच्या लोकांनी आदेश मागितले संबंधित अधिकारी ज्यांना ते आणि ज्या प्रोसिजरनं व्हायला पाहिजे होतं, महसूलचा अधिकारी किंवा प्रशासनातला जो कोणी अधिकारी येऊन त्यांनी हे हँडओव्हरची प्रोसेस करायला पाहिजे होती, ती प्रॉपर प्रोसेस झालेली नाही। त्यांनी काय फक्त जे जजमेंटमध्ये जो आदेश आलेला आहे त्याचा फक्त त्यांच्या सोयीनुसार त्यांनी अर्थ काढलेला आहे। जजमेंटमध्ये असं पण आहे का खक्के साहेबांनी जे आहे, खक्के साहेबांना जे देणं आहे युनियन बँकेला 27 करोडच्या आसपास जे काय आहे, मला एक्झॅक्टली फिगर सांगता येणार नाही, ते त्यांनी बँकेला जमा करावं आणि बँकेने आमच्या मालकांनी जे ऑप्शनमध्ये 10 करोड प्लस आजपर्यंत व्याज हे आम्हाला द्यावं। आम्ही राजीखुशीने बाहेर निघायला तयार आहे, पण तसे कुठल्याही पेमेंटचा भरणा केलेला नाही त्यांनी। आणि त्यांनी येऊन फक्त पोलीस प्रोटेक्शन घेतलं त्यांच्या सोयीप्रमाणे आणि आमच्या लोकांना त्यांनी धक्काबुक्की देऊन कुठल्याही नाही। आमच्या लोकांचे 4 ते 5 महिन्याचे पेमेंट बाकी आहे। हे पेमेंटची काय व्यवस्था आहे? आमच्या मालकांना आम्ही या सर्व गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि आमची पण रीतसर कारवाई चालू आहे। विजन प्लस न्यूजसाठी आलिम चाऊस, गंगापूर।